माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची प्रचाराची ही शेवटची संध्याकाळ. 17 तारखेला काय होणार, कोणाचा झेंडा तिकडे फडकणार, कोणाचं अस्तित्व टिकणार, कोणाचं अस्तित्व नाहीसं होणार. बरेच पक्ष आलेले आहेत, जाहीरनामे आलेले आहेत, आपला वचननामा आलेला आहे. रामदासजी तुम्हाला ज्याने अर्धवट म्हटलंय त्यांचं काल काहीच बाहेर आलेलं नाही, त्यांचा पचपचनामा आहे. मग सभा घ्यायला मैदान मिळणार का, गच्चीतून भाषण करणार, बाथरूम मधून भाषण करणार का आणखीन कशावरती जाऊन उभं राहून भाषण करणार मला माहिती नाही. पण मला अभिमान वाटतो की संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचाराचा काहूर उठला असताना आपली युती ही एकमेव युती आहे. एकेकांची लफडी कुलंगडी बाहेर पडत असताना आपण अभिमानाने जनतेला सामोरं जातोय आणि सांगतोय, होय आम्ही हे करून दाखवलेलं आहे, हे बघा करून दाखवलं, हे सांगणारा एकमेव पक्ष आणि एकमेव युती आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण आपल्या दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. शिवसेनेचं अस्तित्व संपवणार आहे, शिवसेना प्रमुखांचा प्रभाव कमी करणार आहेत. अरे मेणबत्तीवरच्या चिलटा, तू कधी सूर्य पाहिलायस? मुळामध्ये तुमचा जन्म भ्रष्टाचारातून झालेला आहे. भ्रष्टाचारातून झाला म्हणजे बाकी मला काही बोलायचं नाही, पण अशोक चव्हाणांचा जन्म जसा आतंकवादातून झाला होता, त्यांनी शेण खाल्लं आदर्शमध्ये म्हणून ते गेले आणि तुम्ही आलात. आदर्शचा घोटाळा उभा केला त्यांनी. काय त्या अशोक चव्हाणांची सुद्धा मस्ती होती या एकेकाळी या राज्यामध्ये. तुम्ही सगळे साक्ष आहात. माय नेम इज खान साठी हे स्वतः खान बोलून शिवसैनिकांच्या अंगावर आले होते. आता स्वतःचं नाव विचारलं तर सांगायला लाज वाटते, अशी त्यांची हालत झालेली आहे. तेव्हा माय नेम इज खान, आता अशोक चव्हाण म्हटले की आदर्शवाले का तुम्ही? म्हणजे स्वतःच्या कर्माने मरतायत. आणि अशोक चव्हाणांचा राजीनामा घेतल्यानंतर दिल्लीमध्ये जी काही गडबड झाली की राजीनामा घेतला आणि आता मुख्यमंत्री करायचं कोणाला, प्रश्नच पडला. कारण कोणीच नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत शोधाशोध झाली. सगळी शोधतायत, सगळे शोधतायत, सगळे शोधून शोधून थकले. कारण काँग्रेस एवढी वांजोटी झालेली आहे की काँग्रेसला नेता सुद्धा विदेशातून आणावं लागतोय आणि इकडे कृपाशंकरला आणावं लागतंय. एवढं वांजोट पण हे काँग्रेसला आलेलं आहे. आणि शोधून थकले. सोनियाबाईकडे गेले. सोनियाबाईंना सांगायला लागले रामदासजी, ते दोघे रामदासजी आहेत आता, कि मैडम मैडम नहीं मिलता. मैडम हट्टाला पेटलेली, कुछ भी करो, किसी को भी लाओ, लेकिन लाओ. अरे लाओ म्हणजे काय? आणि मग शोधाशोध झाल्यानंतर मग शेवटी मॅडम बोलली, वो देखो वो मेरा कुत्ता घुमाने वाला आदमी है ना, उसको बुलाओ जरा. सगळे म्हणाले, मॅडम त्याला तर काहीच माहित नाही, तो जन्माला फक्त महाराष्ट्रात, पण इकडेच तुमचे कुत्रे त्यांचं काय जे आहे सगळं ते खरारा वगैरे करणं, घोड्याचा कुत्रे फिरवणं हेच काम करतोय. त्या तो काय महाराष्ट्राची माहिती सांगणार? मग नाही, उसकोही बनाव मुख्यमंत्री. आणि असे हे सोनिया गांधींचे कुत्रे फिरवणारी माणसं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. पृथ्वीराज जी ही काय नामर्दांची फौज नाही, ही मर्दांची फौज आहे. आणि शिवसेना प्रमुखांचं अस्तित्व सोडा, त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी उभा आहे. ही सगळी मराठमोळी फौज घेऊन मी उभा आहे. माझ्याशी पहिला लढा आणि मग हिंमत असेल राहिलात तर शिवसेनेचं अस्तित्वाचं आपण नंतर बघू. हिजड्यांची फौज घेऊन फिरणाऱ्यांनी शिवसैनिकाच्या वाटेला जाऊ नये. त्या कृपाशंकरनी तुम्हाला खाकोटीत मारलंय. कृपाशंकरच्या खाकोटीत बसून तुम्ही आम्हाला नसती आव्हानं देऊ नका. आज तमाम मुंबईतला मर्द मराठा, मर्द मावळा इथे पेटून उठलेला आहे. आणि कोणाची तुम्ही सुपारी घेत आहात? हा भगवा खाली खेचण्याची? ही मुंबई त्या कृपाशंकरला आंदण देण्यासाठी तुम्ही सोनिया गांधीची सुपारी घेऊन आमच्या अंगावर होतात?
कोण आहे कृपाशंकर? ही मुंबई आम्हाला अशी तशी मिळालेली नाही, त्याच्यासाठी आम्ही रक्त सांडलेलं आहे, होय आम्ही बलिदान केलेलं आहे, आणि त्यावेळेला ही मराठ्यांची राजधानी मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे. ती अशी तशी आम्ही उचलून कृपाशंकरला देणार नाहीये. भ्रष्टाचाराची आम्ही चौकशी करतो आहोत, करा ना, कोणी अडवलंय तुम्हाला? पण तुमचं रोज काय काय सुटतंय ते पहिला आवरा. आमचं अस्तित्व संपवण्याच्या आधी तो अजित पवार तुमचं अस्तित्व मानतच नाहीये. धाब्यावर बसवतो तुम्हाला, न बघता तुमच्याकडे प्रेस कॉन्फरन्स मधनं उठून निघून जातो की जणू बाजूला कोण चणे कुरमुरवाला बसलाय की काय, अशा पद्धतीने तो तुम्हाला वागवतोय. आणि मग काही पक्ष आहेत, खरं म्हणजे मला तमाम शिवसैनिकांना आणि भीमसैनिकांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खास धन्यवाद द्यायचे आहेत. कारण सगळीकडे उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर जी काय बंडखोरी झाली तशी आपल्या शिवसेनेमध्ये झालेली नाही, अजिबात झालेली नाही. म्हणून तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतोय. तुम्ही कडवट शिवसैनिक आहात. अनेक पक्षाने काय काय नाटकं केली. परीक्षा घेतो, लेखी परीक्षा घेतो, तोंडी परीक्षा घेतो. परीक्षा घेऊन यादी जाहीर केली आणि यादी जाहीर केल्यानंतर ऑफिसमध्ये फोन केला, काय कसं काय चाललंय? तर फोनवरनं आवाज आला, खळ खटॅक. अरे काय झालं, आपली यादी जाहीर केली? नाही साहेब, लेखी घेतली, तोंडी घेतली, उमेदवार पसंत नाही म्हणून इकडे प्रॅक्टिकल सुरू आहे. आपलेच कार्यकर्ते आपलंच ऑफिस खळ खटॅक करतायत. उमेदवारी विकली, 10-10 लाख घेऊन उमेदवारी विकली, हे आरोप तुमच्या पक्षावर झाले. म्हणजे तुमच्या तोंडाला शेंड लागले आणि तुम्ही आमच्या तोंडाचा वास घ्यायला येताय. हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे, मग बाहेर कसा नाही आला? 5 वर्ष काँग्रेसवाले काय, राष्ट्रवादीवाले काय, शरद पवारांचं काय जाते? आजपर्यंत कधीतरी शरद पवार या मुंबईमध्ये क्रिकेट मॅचच्या शिवाय मुंबईकरांना दिसलेत? आपत्ती आल्यानंतर शरद पवार मुंबईकरांना धावून आल्याचं दिसतंय? म्हणे मुंबईची कोंबडी आम्ही कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढू. अहो पवार साहेब, दिल्लीमध्ये एक बसली होती ना, तुमच्या बसली होती ना, ती पुरेशी नाही. पण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी तुमची बाजू घेतली होती की ही संस्कृती महाराष्ट्राची नाही, हे योग्य नाही. राजकारणात काय होईल ते होईल, पण तुमची बाजू, तुमचं समर्थन शिवसेना प्रमुखांनी केलं होतं. त्यावेळेला तुमची मुलगी ही आमच्या खुराड्यात का आली होती? आमच्या खुराड्यात का आली होती? बरं, एवढं सगळं दिसतंय, कोंबडी खुराड्यातून बाहेर काढायची का? तुमची कोंबडी अंड नाही घालत का? तुम्ही खुर्ची उभून कंटाळत म्हणून तर काय अंड पाहिजे तुम्हाला उभवायला? पण आजपर्यंत तरी तुम्ही कोंबडी आणि तंगडीशिवाय काय पाहिलंच नाही. इकडे मुंबई सुद्धा कोंबडीच्या नजरेने बघता आहात.